वचन म्हणजे काय? तर नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला काय म्हणतात? वचन असे म्हणतात. म्हणजे कोणताही नाम दिलेला असेल तर त्या नामामध्ये कोणताही नाम दिलेला असेल तर त्या नामामध्ये संख्या किती आहे यावरून आपल्याला वचन ठरवता येतो. कोणताही एखादा नाम दिलेला असेल तरी आपल्याला त्याच्यावरून त्यामध्ये संख्या किती आहे यावरून आपल्याला वचन ठरवता येतो. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं गाय, गाय या नामामध्ये लक्षात घ्यायचं आहे आपल्याला गाय म्हटल्यावर फक्त संख्या एक दिसत आहे. किती दिसत आहे? एक. म्हणजे गाय या शब्दाचं वचन किती आहे तर बघा लक्षात घ्यायचं कोणतं आहे तर एक वचन आहे. कारण गाय या शब्दामध्ये संख्या एक लपलेली आहे. आलं लक्षात? जर का आपण याला अनेक वचनामध्ये केलं तर गायचं काय होईल? गायी. अशा प्रकारे गायी होणार आहे. मग लक्षात घ्यायचं आहे गायी या शब्दामध्ये आपण जर विचार केला तर एकापेक्षा अधिक संख्या आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे गायी हा शब्द अनेक वचनामध्ये मोडत आहे. लक्षात घ्यायचं म्हणजे गायी या शब्दाचं वचन किती आहे? अनेक. लक्षात घ्यायचं आहे अनेक वचन. म्हणजे आपल्याला काय लक्षात येत आहे कोणताही जर का आपण नाम घेतलं तर नामामध्ये संख्या किती आहे हा सुचविण्याचा धर्म म्हणजेच काय? वचन होय. आता बघा लक्षात घ्यायचं आहे मी आता पुन्हा एक उदाहरण घेतो. मुलगा. मुलगा हा शब्द घेतलेला आहे. मुलगा या शब्दामध्ये संख्या किती वाटत आहे तुम्हाला? एक. बरोबर आहे की नाही? मग मुलगा या शब्दामध्ये संख्या आपल्याला एक वाटत आहे. म्हणजे या नामाचा वचन किती आहे तर एक वचन. मग याची जर आपण संख्या वाढवून दाखवली तर आपल्याला काय म्हणावं लागेल? मुलगे किंवा मुले असं आपण बदलवणार आहोत. मुले घेतलं, मुले आहे. मग मुले यामध्ये जर आपण विचार केला तर मुले या शब्दामध्ये संख्या किती आहे? एकापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ मुले या शब्दांचं वचन कोणतं आहे तर अनेक वचन आहे. किती आहे? अनेक वचन. मग बघा लक्षात घ्यायचंय नामाच्या कोणत्याही नामावरून त्याच्यामध्ये संख्या किती आहे हे नेमकं आपल्याला जर दर्शवला जात असेल तर त्याचा अर्थ वचन असा होतो. म्हणजे वचन याचा अर्थ संख्या किंवा लक्षात घ्यायचं आहे वचन याचा अर्थ बोलणे असा सुद्धा होतो. मग वचन याचा अर्थ बोलणे का बरं होतो? मग कोणत्याही नामाबद्दल जर का आपण बोलत असू तर तो त्यामध्ये संख्या किती आहे यानुसार आपण बोलत असतो आणि त्यामुळे वचन याचा अर्थ बोलणे असा सुद्धा सांगितलेला आहे. बरोबर आहे? आता बघा लक्षात घ्यायचं आहे यावरून आपल्या मराठीमध्ये वचनाचे दोन प्रकार पडतात. वचनाचे किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात. मग वचनाचे दोन प्रकार कुठले तर लक्षात घ्यायचं आहे एक वचन आणि दुसरा आहे लक्षात घ्यायचं आहे अनेक वचन. काय आहे? अनेक वचन. आता बघा एक वचन म्हणजे नेमकं काय? एखाद्या नामामध्ये संख्या एक दाखवलेली असेल, कोणताही नाम दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये संख्या एक दाखवलेली असेल तर त्या नामाचा वचन एक वचन मानावा. म्हणजे तो एक वचनी आहे अशा प्रकारे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्या नामामध्ये संख्या एक जर दाखवलेली असेल तर एक वचन आणि जर का संख्या नामामध्ये एकापेक्षा अधिक दाखवलेलं असेल तर त्याला काय म्हणतात? अनेक वचन. अशा प्रकारे मराठीमध्ये वचनाचे किती प्रकार पडतात तर दोन प्रकार पडतात. परंतु संस्कृतमध्ये वचनाचे तीन प्रकार मानले जातात. संस्कृतमध्ये वचनाचे किती प्रकार मानले जातात? तीन प्रकार मानले जातात. मग त्यामध्ये तिसरा प्रकार एक पुन्हा वाढलेला आहे. बघा लक्षात घ्यायचं आहे त्याचे तीन प्रकारापैकी एक वचन, नंतर दुसरा जो आहे लक्षात घ्यायचा आहे दुसरा जो आहे तो आहे द्विवचन. कोणता आहे? द्विवचन. लक्षात घ्यायचं आहे. आणि तिसरा जो आहे त्याला काय म्हटलेलं आहे? बहुवचन. बहुवचन. बहुवचन म्हणजेच काय? अनेक वचन. काय आहे? अनेक वचन. मग आता बघा एक वचन म्हणजे काय आपण आताच बघितलं. जर का त्या नामामध्ये संख्या एक दर्शवलेली असेल तर त्याला एक वचन म्हणतात आणि जर का त्या नामामध्ये संख्या दोन दाखवलेली असेल तर त्याला काय म्हणतात? द्विवचन म्हणतात. तर त्या नामामध्ये जर का दोन पेक्षा अधिक संख्या दाखवलेली असेल तर त्याला संस्कृतमध्ये बहुवचन असे म्हणतात. बहुवचन याचा अर्थ अनेक वचन असा होतो. पण संस्कृतमध्ये वचनाचे तीन प्रकार मानलेले असले तरी मराठीमध्ये वचनाचे दोन प्रकार पडलेले आहे. एक वचन आणि अनेक वचन. एक वचनचा अर्थ कळलेला असेल संख्या त्या नामामध्ये एक दर्शवलेला असेल तर त्याला एक वचन म्हणतात आणि जर त्या नामामध्ये संख्या दोन एक पेक्षा अधिक दर्शवलेली असेल तर त्याला अनेक वचन असे म्हणतात. आता एक वचन आणि अनेक वचनाचे आपण उदाहरण जर बघितलं तर बघा आता आपल्याला लगेच लक्षात येईल. एक वचन आणि अनेक वचनामध्ये आपल्याला लगेच लक्षात येईल. बघा गाय. गाय या शब्दामध्ये जर आपण बघितलं संख्या एक दाखवत आहे. किती दाखवत आहे? एक. गाय म्हटल्यावर आपल्याला जास्त वाटतायत का? नाही. संख्या किती वाटत आहे? एक. मग संख्या एक वाटत आहे याचा अर्थ याच्यामध्ये या गाय या शब्दाचा वचन किती आहे तर एक वचन आहे. किती आहे? एक वचन देण्यात आलेला आहे. म्हणजे गाय हा शब्द एक वचनामध्ये मोडेल.
जर आपल्याला याला अनेक वचन करायचं असेल तर ही संख्या वाढवावी लागेल. मग संख्या जर वाढवली तर आपण त्याला काय म्हणणार? गायी म्हणणार. गायी म्हणणार याचा अर्थ याच्यामध्ये संख्या अधिक झालेली आहे आणि गायी इथं संख्या अधिक आहे म्हणून याचा वचन कोणता असेल तर अनेक वचन आहे. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. संख्या एक दाखवलेली आहे एक वचन आणि जर का संख्या एकापेक्षा अधिक दाखवलेली असेल तर आपण त्याला काय म्हणतो? अनेक वचन असे म्हणतो. कळलं का? मग सांगा मराठीमध्ये वचनाचे किती प्रकार पडले? 2. बरोबर आहे. मग मराठीमध्ये वचनाचे 2 प्रकार पडले, एक वचन आणि अनेक वचन. एक वचन म्हणजे काय? त्या नामामध्ये किती संख्या असायला पाहिजे? एक असायला पाहिजे. जर नामामध्ये संख्या एक दाखवलेली असेल तर त्याचा वचन किती? एक वचन. आणि जर त्या नामामध्ये संख्या एक पेक्षा अधिक दाखवलेली असेल तर त्याचा वचन काय असेल? अनेक वचन. परंतु संस्कृतमध्ये वचनाचे किती प्रकार पडले? 3. संस्कृतमध्ये वचनाचे किती प्रकार पडले? 3. कुठले कुठले? एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. मग बघा लक्षात घ्यायचंय, एक वचनचा अर्थ संख्या एक असणे. त्या नामामध्ये संख्या किती असायला पाहिजे? 1. द्विवचनचा अर्थ त्या नामामध्ये संख्या किती असायला पाहिजे? 2. 2 जर असेल तर त्याला काय म्हणतात? द्विवचन. आणि जर का 2 पेक्षा अधिक संख्या त्या नामामध्ये दर्शवलेला असेल तर त्याला काय म्हणतात? बहुवचन. अशा प्रकारे मराठीमध्ये वचनाचे 2 प्रकार आणि संस्कृतमध्ये वचनाचे 3 प्रकार पडलेले आहेत. समजलं का? यानंतर बघा आपल्याला बघायचं आहे की आता एक वचन आणि अनेक वचन बघताना ज्या काही आपण डेफिनेशन बघितलं त्याच्यानुसार आपण काही नावं बघून बघू. आता बघा तुम्हाला सांगायचं आहे एक वचन आणि अनेक वचन. मी एखादं जर का नाम घेतलं तर त्याचं वचन तुम्हाला सांगता यायला पाहिजे. त्याच्यामध्ये संख्या किती आहे हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. म्हणजे वचन ओळखणे हा सोपं काम आहे. आता का लक्षात घ्यायचं आहे, मी जर तुम्हाला सांगितलं झाड, झाड हा शब्द जर आपण विचार केलं तर झाड हा शब्द, या शब्दाचा वचन कोणता? झाड कोणता आहे? एक वचन. का बरं? कारण त्याच्यामध्ये संख्या किती आहे? एक आहे. जर या शब्दाचं जर का आपण अनेक वचन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? संख्या वाढवावी लागेल. मग याची संख्या वाढवली तर काय होईल? याला झाडे. मग झाडे हा शब्द काय असेल? अनेक वचन. म्हणजे याच्यामध्ये संख्या एकापेक्षा अधिक आहेत आणि याच्यामध्ये संख्या एक आहे. मग झाड या शब्दामध्ये संख्या एक आहे म्हणून झाड या शब्दाचं वचन एक वचन असेल तर याचा अनेक वचन काय असेल? झाडे. आलं लक्षात? अशा प्रकारे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. कुठलाही शब्द दिलेला असेल तर संख्या किती आहे हे आपल्याला ओळखता येणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला काही सांगितलेलं होतं, काही शब्द नेहमी एक वचनात असतात, काही शब्द नेहमी अनेक वचनात असतात. बरोबर. आता काही शब्द नेहमी एक वचनामध्ये असतात. काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की काही शब्द नेहमी एक वचनात असतात. तर कोणते शब्द आहेत जे नेहमी एक वचनामध्ये आढळतात? काल सांगितलेलं होतं ना, नेहमी एक वचनामध्ये आढळणारे शब्द. बघा कोणता? बैल. बैल हा शब्द कोणता आहे? एक वचन. नेहमी कधी आहे? कधी जर तुम्ही विचार केला बैल. आता बैल हा शब्द जर आपण विचार केलं, बैल म्हणल्यावर 2 झाले का? नाही, बैल म्हणल्यावर किती आहे? एकच आहे. म्हणजे याच्यामध्ये या नामामध्ये संख्या नेहमी एकच दाखवतो. मग नेहमी बैल हा शब्द एक वचनामध्येच मोडेल. आलं लक्षात? दुसरा एखादा शब्द पुन्हा बघा कुठले कुठले शब्द सांगितलेला होता. काही शब्द नेहमी एक वचनामध्ये आढळतात. त्रिकूट 3 आहेत पण तिघाचा समूह आहे आणि समूहाला अनुसरून तो शब्द किती आहे? एकच आहे. म्हणजे तो शब्द किती आहे? एक वचनात आहे. बरोबर आहे. रास. रास या शब्दामध्ये अनेक गोष्टीचा समावेश होतो. त्याला धान्याची रास म्हणतात. पण धान्याच्या रासेमध्ये अनेक गोष्टीचा जरी का समूह येत असला तरी तो कोणता आहे? एक वचनात आहे. नाही सांगितले म्हणतात. शतक. शतक हा शब्द, शतक म्हणजे काय होतो? 100. आलं लक्षात? शत म्हणजे काय होतो? 100. पण शत हा शब्द काय आहे? जरी का तो 100 असा दर्शवत असला पण तो समूह मानून किती वचनात आहे? एक वचन. लक्ष. 1 लक्ष म्हणजे किती? 1 लक्ष म्हणजे 100,000. जरी तो 100,000 जरी असले, 100,000 जरी आपण त्याला समजलं, पण लक्ष हा एक गट मानून आपल्याला त्याला किती वचनामध्ये सांगितलेला होता? एक वचन सांगितलेला होता. म्हणजे शत हा शब्द कोणता आहे? एक वचन. शत हा कोणता शब्द आहे? एक वचन. लक्ष हा शब्द किती वचनामध्ये मोडतो? एक वचन. कारण काय? जरी तो समूह दाखवलेला असला तरी तो गट मानून त्याला एक वचन सांगतात. पुन्हा काय सांगितलं? सहस्त्र. कोणता सांगितलेला होता? सहस्त्र. बरोबर आहे. म्हणजे याची संख्या, याच्यामध्ये संख्या जास्त दिसतात परंतु गट मानून किती आहे? एक वचन. नंतर पुन्हा एखादा शब्द सांगितला. कोणता? कोटी. कोटी सांगितला होता. 1 कोटी. 1 कोटी म्हणजे किती? 1 कोटी म्हणजे किती? 100 लाख. किती होतात? 100 लाख. 1 कोटी म्हणजे 100 लाख जरी होत असले पण त्याला समूह 1 कोटी 2 कोटी असं आपण सांगतो. मग 1 कोटी हा एक काय समूह आहे 100 लाखाचा आणि हा गट मानून
त्याचा लक्षात घ्यायचं आहे. कोटी हा शब्द किती वाजत जाईल तर एक वचनामध्ये येईल. काल सांगितलेले शब्द होते की नाही, मग बरोबर लक्षात ठेवायला पाहिजे. पुन्हा कोणते शब्द होते? समिती. समिती हा शब्द एक वचनाचा आहे की अनेक वचना? एक वचन आहे. समिती हा शब्द नेहमी एक वचनामध्ये जाणार, लक्षात घ्यायचं आहे. समिती. आता समिती हा शब्द एक वचनात का? या समितीमध्ये, कोणत्याही समितीमध्ये एकापेक्षा जास्त जरी का आपल्याला संख्या दिसत असली, पण आज समिती एक गट आहे आणि गट मानून याची संख्या काय सांगायला पाहिजे? एक वचन मानायला पाहिजे. समिती झालं. समिती झाल्यानंतर कोणतं येईल? मंडळ. मंडळ हा शब्द आपण जर बघितलं, लक्षात घ्यायचं आहे. मंडळ. मंडळ या शब्दामध्ये संख्या एकापेक्षा जास्त असते, पण किती मंडळ आहे? एकच मंडळ आहे. सगळ्या लोकांना मिळून एक मंडळ तयार झालेलं आहे, मग त्यांचा गट आहे. मग हा गट मानून हा कोणत्या वचनात जाईल? एक वचन जाईल. मग काही शब्द नेहमी एक वचनामध्ये आढळतात. आलं का लक्षात? मग बरोबर लक्षात घ्यायचं आहे. आपण वचन बघताना त्याच्यामध्ये संख्या तर बघत आहोत, पण कधी कधी संख्या दाखवतात, पण ते गट मानून संख्या अधिक जरी दिसले तरी पण त्या संख्यामध्ये त्याचा गट मानून त्याला काय सांगायचं आहे? एक वचन सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल समिती, मंडळ, लक्ष, आलं लक्षात, सहस्त्र, कोटी असे अनेक शब्द आहेत ज्याच्यामध्ये संख्या आपल्याला अधिक दिसतो, पण ते गटाच्या स्वरूपामध्ये दाखवलेले असतात आणि गटाच्या स्वरूपात दाखवल्यामुळे त्याचा वचन हा नेहमी काय असायला पाहिजे? एक वचन असायला पाहिजे. तसे काही शब्द आहेत पुन्हा की ते शब्द काय करतात? एकापेक्षा बघा संख्या आपल्याला डायरेक्ट जास्तच दाखवलेले असतात, म्हणजे ते नेहमी काय असतात? नेहमी अनेक वचनी मानले जातात. फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर बघा, क्लेश. क्लेश हा शब्द नेहमी एक वचनी मानावा. कोणता? क्लेश. आता तुम्ही सांगा क्लेशचा अर्थ काय होतो? क्लेश म्हणजे राग. क्लेश म्हणजे काय होतो? राग. तुम्ही सांगा मला की क्लेश आला तर थोडा येतो की जास्त येतो? जास्त येतो. आपण थोडक्याला राग म्हणतो का? नाही. क्लेश हा आला तर अधिकच असतो. मग हा क्लेश हा शब्द नेहमी अनेक वचनामध्ये मानलेला आहे. पुन्हा एखादा कोणता शब्द आहे? रोमांच. रोमांच म्हणजे काय? बघा लक्षात घ्या. रोमांच. रोमांच हा शब्द नेहमी अनेक वचनामध्ये मानला गेलेला आहे. लक्षात घ्यायचं. रोमांच हा शब्द काय केलेला आहे? अनेक वचनामध्ये मानला गेलेला आहे. म्हणजे रोमांच याचा अर्थ काय? उत्साह. आता बघा एखाद्या क्रिकेटच्या सामन्यातील रोमांच म्हणजे उत्साह थोडा असतो की जास्त असतो? जास्त असतो. काय असतो? रोमांच थोडासा असतो. मला हे कळलेलं नाही. कालच समजून सांगितलेलं होतं की रोमांच थोडा असतो का? नाही. रोमांच असेल तर क्रिकेटच्या सामन्यामध्ये शेवटच्या बॉलात जर षटकार लागत असेल आणि जर का धोनीने षटकार मारला, मग त्या सामन्याचा उत्साह किती असेल? त्या सामन्याचा उत्साह किती असेल? जास्त असेल की थोडा असेल? जास्त असेल. म्हणजे याचा अर्थ रोमांच म्हणजे उत्साह. लक्षात घ्यायचा आहे. हा उत्साह नेहमी अधिक असतो. उत्साह हा लक्षात घ्यायचा आहे. रोमांच हा कोणत्याही क्रिकेटच्या सामन्यात असो की कुठल्याही एखाद्या गेम मध्ये असो, हा उत्साह नेहमी माणसाच्या जीवनामध्ये अधिकच असतो. मग जेव्हा उत्साह अधिक असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? रोमांच. लक्षात घ्यायचं आहे. मग उत्साह अधिक आहे, रोमांच आहे, मग हा अधिक भरपूर प्रमाणात असतो. म्हणून हा शब्द नेहमी कुठल्या याच्यात जाईल? अनेक वचनामध्ये जाईल. आलं का लक्षात? आता बघा लक्षात घ्यायचं आहे. असे बरेच शब्द आहेत त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी समाविष्ट असतात, त्यामुळे ते नेहमी कशात जातात? अनेक वचनामध्ये मानले जातात. आता याच्यामध्ये पुन्हा काही शब्द सांगितलेला होता. डोहाळे. डोहाळे हा शब्द सांगितलेला होता. काय सांगितला होता? डोहाळे. डोहाळे हा शब्द लक्षात घ्यायचा आहे. एक वचन आहे की अनेक वचन आहे? अनेक वचन आहे. डोहाळे म्हणजे तुम्हाला कळलेलं असेल, सांगण्याची गरज तर नाही. डोहाळे जर आपण विचार केला तर डोहाळे जेवण तुम्हाला माहित असेल आता, बरोबर आहे. आता आपल्याकडे 7व्या महिन्याचं जेवण म्हणतात. त्यावेळेस स्त्री गर्भवती असताना त्यांना अनेक गोष्टीची गरज पडते आणि त्या अनेक गोष्टीचं मिळून त्याला एक शब्द सांगितलेला आहे, डोहाळे. मग याच्यामध्ये संख्या अनेक लपलेली आहे, त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे हा शब्द कुठल्या याच्यामध्ये जाईल? अनेक वचनामध्ये जाईल. पुन्हा याच्या व्यतिरिक्त काही शब्द आहेत ते सुद्धा अनेक वचनामध्ये जातात. जसं की सांगा, सैन्य. सैन्य जर आपण विचार केलं, बघा लक्षात घ्यायचं आहे. सैन्य. सैन्य जरी आपण म्हटलं तरी हा शब्द कुठल्या याच्यात जाईल? आता सैन्य जर म्हटलं तर सैन्याची तुकडी वेगळी असते. सहज याच्यामध्ये संख्या आपल्याला जास्त दिसतो, कितीही असले सैन्य. जरा समजा एका तुकडीमध्ये 100 सैन्य असेल तरी आपण काय म्हणतो? सैन्यच म्हणतो. संख्या जास्त आहे ना, तरी पण सैन्य हा शब्द कुठे जाईल? एक वचन की अनेक वचन? एक वचन जाईल. उलट सांगितले तुम्ही. बरोबर आहे. काय सांगितले? आट्यापाट्या. आट्यापाट्या. पाट्या भरपूर असतात, मग आट्यापाट्या हा शब्द कुठे जातो?
अनेक वचन. चिपड्या कुठे जातो? अनेक वचन. कितीतरी शब्द होते. पुन्हा कुठला सांगितलं? कांजण्या सांगितलेल्या होत्या. तुम्ही त्या लाईनकडे लक्ष नाही आहे का? आहे ना, मग इकडे कशाला बघता? लाईन पहा तिथे कोणत्या आहेत? चिपड्या आहेत. कोणता आहे? चिपड्या. चिपड्या शब्द बघितले का? चिपड्या माहित आहेत? चिपड्या जर आपण विचार केलं, ज्या काही बारीक बारीक ज्या काही आपल्याला ग्राउंडवर वगैरे पडलेल्या दिसतात, आपण जर का टी शर्टवर झोपलो समजा मैदानात, तर पाठीला लागून येतात. एक लागून येते की जास्त लागून येतात? जास्त लागून येतात. म्हणजे चिपड्या हा शब्द काय आहे? अनेक वचन आहे. काय आहे? अनेक वचन. एक लागून येत नाही, नेहमी काय असतात? जास्त लागून येतात. म्हणून लक्षात घ्यायचं, चिपड्या हा शब्द कुठे आहे? अनेक वचनामध्ये जातो. पुन्हा त्याच्यामध्ये बघा कांजण्या. कांजण्या शब्द एक वचन आहे की अनेक वचन? अनेक वचन. आता कांजण्याचा अर्थ काय होतो आपल्याकडे? माता येणे म्हणतात. काय म्हणतात? माता येणे. त्याला आपण ग्रोवर म्हणू शकतो. बघा इंग्रजीमध्ये त्याला काय? चिकन पॉक्स. काय म्हणतात? चिकन पॉक्स. आता जर आपण बघितलं, हे आपल्या अंगावर जर आले, एक येते की जास्त येतात? जास्त येतात. याचा अर्थ तो शब्द कुठल्या याच्यामध्ये जाईल? एकापेक्षा जास्त असतात म्हणजे काय आहे? अनेक वचन. असे बरेच शब्द आहेत, एक वचन आणि अनेक वचन. हा, पुन्हा काय आहे? शहारे. शहारे हा शब्द आहे. शहारे हा शब्द काय? एक वचन आहे की अनेक वचन? अनेक वचन. शहारे. आता बघा, शहारे या शब्दामध्ये आपण जर बघितलं, आता बघा शहारे म्हणजे काय होतो? शहारे येणे, अंगावर काटे येणे. अंगावर काटे येणे. जर आपल्या अंगावर जर का शहारे आले तर थोडस येतो की जास्त येतो? जास्त असतात. भरपूर प्रमाणात आपल्या अंगावर काटे उभे होतात. म्हणजे शहारे अशा प्रकारचा हा शब्द जर विचारलं तर हा शब्द कोणता आहे? अनेक वचनामध्ये सांगितलेला आहे. असे कितीतरी शब्द आहेत जे नेहमी अनेक वचनामध्ये येत असतात. ठीक आहे. आता केडे. आता केडी, केडी हा नियमात जाणार आहे. केडी येणार आहे. केडे हा एक वचन आहे. केडी अनेक वचन आहे. केडी एक वचन आहे की अनेक वचन आहे? केडी एक वचन आहे की अनेक वचन आहे? बघा, तुम्हाला जर का मी सिंगल केड मागत आहे, तुम्ही काय म्हणणार? एखादं जर तुम्हाला सिंगल केड मागायची आहे, एक केड द्या म्हणणार. आणि जर का दुकानदाराकडे जातो, 12 घेतो आपण एक डझन मध्ये, त्याला केड द्या नाही म्हणत, केडी द्या म्हणतो. याचा अर्थ केडी हा शब्द कुठे जातो? अनेक वचन. केडी हा शब्द कुठे जातो? अनेक वचन. आणि केड हा शब्द कुठे जातो? एक वचन. समजला? केड आणि केडी मधला डिफरन्स. असे बरेच शब्द आपल्याला पाहायला भेटतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर पुन्हा काही नियम आहेत. कोणता आहे? आदरार्थी अनेक वचन. आदरार्थी अनेक वचन. बघा, आदरार्थी अनेक वचन म्हणजे काय? बघा, आदरार्थी अनेक वचन म्हणजे काय? कधी कधी व्यक्ती एक असून सुद्धा, कधी कधी व्यक्ती एक असून सुद्धा त्याला आदर दाखवण्यासाठी आपण त्यांच्या बोलताना अनेक वचनी प्रयोग करतो. व्यक्ती एक असून सुद्धा आपण त्यांच्यासोबत बोलताना अनेक वचनी प्रयोग करतो, तेव्हा त्याला आदरार्थी अनेक वचन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा, प्राचार्य आत्ताच शाळेत आले. प्राचार्य आत्ताच शाळेत आले. बोलू नका. बघा, प्राचार्य आत्ताच शाळेत आले. आता प्राचार्य किती आहेत? एक आहे. मग आपण बोलताना काय बोलायला पाहिजे होता? प्राचार्य आत्ताच शाळेत आला म्हणायला पाहिजे होतं ना. मग सिंगल व्यक्ती वाटलेला असता. पण बरोबर बघा, लक्षात घ्यायचं आहे, प्राचार्य आत्ताच शाळेत आला असं न म्हणता जसे काही 4-5 लोक आपल्याकडे आलेले आहेत, या पद्धतीने आपण त्याला आदर दाखवलेला आहे त्यांना. मग बघा, लक्षात घ्यायचं, प्राचार्य आत्ताच शाळेत आले म्हणताना आले या क्रियापदावरून असं वाटतंय 3-4 जण तरी नक्की आलेले असतील. परंतु किती आहेत प्राचार्य आपल्या शाळेचे? एक. मग प्राचार्याबद्दल काय केलेलं आहे? आपण आदर दाखवण्यासाठी वापर केलेला आहे. मग या प्राचार्य या शब्दासाठी आदर दाखवण्यासाठी क्रियापद अनेक वचनी वापरलं की नाही? मग यावरून प्राचार्य हा जो काही शब्द आहे, मग याला हा प्राचार्य कोणत्या शब्दामध्ये जाईल? आदरार्थी अनेक वचनामध्ये जाईल. म्हणजे व्यक्ती एक असून सुद्धा आदर दाखवण्यासाठी वाक्यामध्ये याचा प्रयोग कसा करण्यात आलेला आहे? आदरार्थी दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे अनेक वचनी प्रयोग करण्यात आलेला आहे. म्हणून प्राचार्य या शब्दाचा वचन काय आहे? अनेक वचन. काय आहे? अनेक वचन. बघा, पुन्हा एखादा शब्द पुन्हा सांगतो तुम्हाला. बघा, मुख्यमंत्री आज गावात येणार आहेत. बघा काय सांगितलेलं आहे? मुख्यमंत्री आज गावात येणार आहेत. मुख्यमंत्री आज गावात येणार आहेत. आता बघा, मुख्यमंत्री आज गावात येणार आहेत या शब्दप्रयोगावरून मुख्यमंत्री आपल्याकडे महाराष्ट्राचे किती आहेत? एक.
पण प्रयोग कसा केलेला आहे बघा त्यांना आदर दाखवण्यासाठी. मुख्यमंत्री आज गावात येणार आहेत, 4-5 आहेत का? नाही. मग येणार आहेत असं म्हटल्यावर असं वाटतंय की 3-4 जण तरी मुख्यमंत्री आहेत आणि ते येणार आहेत असं वाटत आहे, पण असं आहे का? नाही. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री व्यक्ती एक असून सुद्धा यांना आदर दाखवण्यासाठी यांचा आपण अनेक वचनी प्रयोग केलेला आहे. यावरून आपल्याला कळते की मुख्यमंत्री यांच्याबद्दल आदर दाखवण्यासाठी आपण अनेक वचनी प्रयोग केलेला आहे. म्हणून मुख्यमंत्री या शब्दाचा वचन कुठला आहे तर याचा वचन आहे आदरार्थी अनेक वचन. काय आहे? आदरार्थी अनेक वचन. आपण यांना लक्षात घ्यायचं आहे, आदर दाखवण्यासाठी अनेक वचनामध्ये याचा प्रयोग केलेला आहे. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. मग मुख्यमंत्री या शब्दाचा वचन कोणता आहे? आदरार्थी अनेक वचन. कळलं का की नाही समजलं? आता बघा पुन्हा काही आपण नियम बघणार आहोत. यामध्ये बघा एक नियम क्रमांक 1 पहिला बघा. नियम क्रमांक पहिल्यामध्ये आपल्याला बघायचं आहे आकारांत लिहा. सगळ्यांनी लिहून पण काढा. नियम क्रमांक 1 कालच्या याच्यामध्ये लिहा. नियम क्रमांक 1 मध्ये बघा लक्षात घ्यायचंय काय आहे आपला पहिला नियम. आकारांत पुलिंगी प्राणीवाचक नाव दिलेला असेल, लक्षात घ्यायचंय तर आकारांत नामाचे अनेक वचन एकारांत होते. कोणताही एखादा आपल्याला आकारांत नाव दिलेला असेल तर त्याचा जर का आपल्याला अनेक वचन करायचा असेल, तर त्याला एकारांत असा बदल घडून येतो. फॉर एक्झाम्पल बघा, जर आपण विचार केला उदाहरणार्थ तर बघा कुत्रा हा शब्द बघितलं. मग कुत्रा हा एक वचन शब्द आहे. कुत्रा म्हटल्यावर शब्द लक्षात घ्यायचा आहे किती संख्या आहे त्याच्यामध्ये? 1. कुत्रा या शब्दामध्ये संख्या 1 आहे. याचा अर्थ कुत्रा हा शब्द कोणत्या वचनात आहे? एक वचनामध्ये आहे. मग कुत्रा या शब्दाचं हा याच्या शेवटी बघा याचा आकारांत आहे, शेवटी आ आलेला आहे. मग याचा अनेक वचन करताना नियम काय म्हणते? आकारांत पुलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. म्हणजे काय व्हायला पाहिजे आपल्याला? एकारांत व्हायला पाहिजे, म्हणजे कुत्रे व्हायला पाहिजे. म्हणजे बघा कुत्रा या नामाचं अनेक वचन बघा कुत्रे असं झालेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला शेवटी आकारांत होता, मग शेवटी आपण इकडे जर बघितलं तर काय झालेला? एकारांत असा बदल घडून आलेला आहे. मग आकारांत पुलिंगी नामाचे अनेक वचन काय होत आहे? एकारांत होत आहे. कळलं का की नाही कळलं? दुसरं बघा आंबा. आंबा हा शब्द आहे. आंबा या शब्दाचं अनेक वचन काय होईल? आंबे होईल. काय होईल? आंबे. अशा प्रकारे बघा इथे काय होता? आ. शेवटी काय येणार आहे? ए. म्हणजे बघा लक्षात घ्यायचं आहे इथे आकारांत आ होता तर इकडे काय झालेला आहे? एकारांत घडून आलेला आहे. पुन्हा एखादा तुम्हाला शब्द आठवत असेल तर सांगा. फळा. बघा आकारांत आहे फळा. काय झालं मग? फळे. काय होईल? फळे. बघा काय झालं मग? एकारांत घडून आलेला आहे. पेढा या शब्दाचं काय होईल? पेढे. काय आहे? आकारांत आहे तर काय झालेला आहे? एकारांत घडून आलेला आहे. पुन्हा बघा रस्ता. रस्ता हा शब्द आहे. मग रस्ता या शब्द बघा आकारांत आहे तर काय झालेला आहे? रस्ते. काय होईल? रस्ते. अशा प्रकारे एकारांत असा बदल घडून आलेला आहे. बघा मुलगा. मुलगा हा शब्द बघा आकारांत आहे. मुलगा आकारांत आहे की नाही आहे? काय होईल? मुलगे. काय होणार आहे? मुलगे. किंवा तुम्ही मुले पण म्हणू शकता. लक्षात घ्यायचं आहे मुलगा या शब्दाचं अनेक वचन मुलगे किंवा मुले अशा प्रकारे बदल घडून आलेला आहे. कावडा. कावडा माहिती आहे का? आजकाल दिसत नाही आपल्याकडे. दिसते का? सांगा अनेक वचन काय होईल? कावडे. बघा आकारांत आहे, एकारांत घडून आलेला आहे. बघा घोडा. घोडाचा काय होईल? घोडे. घर नाही अकारांत होईल घरचा. बघा कोल्हा. कोल्हा येईल बघा. कोल्हा. कोल्ह्याचं काय होईल? कोल्हे. कोल्हा. कोल्ह्याचं काय होईल? कोल्हे. या लिहून पण काढा. नंतर बघा लांडगा. लांडगा. लांडग्याचं काय होईल? लांडगे. लांडग्याचं काय होईल? लांडगे. रेडा. रेडा माहिती आहे का रे? रेडा म्हणजे काय? रेडा माहिती आहे का तुम्हाला? म्हशीचा नवरा. मेल वर्जन. म्हशीचा म्हैस जे असते तिचा मेल वर्जन असते. आपल्याला काय म्हणतो आपण त्याला? रेडा. आमच्या गावात हल्ल्या म्हणतात. काय म्हणतात? हल्ल्या. तर असाही शब्द लक्षात ठेवायचा आहे. तर बघा लक्षात घ्यायचं आहे तर रेडा तर याचा अनेक वचन काय होईल?
रेड आहे. ठीक आहे. पुन्हा काही आहेत शब्द? हा, दिवा. बघा इकडे लिहित आहे, काय आहे? दिवा. दिवाचं काय होईल? दिवे. मडा. मडाचं काय होईल? मडे. मडा. मडाचं काय होईल? मडे. बरोबर लक्षात घ्या. सांग ना शब्द सांग. ससा. ससाचा काय होईल? ससे. झाले, संपले का? हा, चष्मा, चष्मे होऊ शकतो. महिना, महिने, बहुत सारे, खूप सारे शब्द आहेत बघा. महिना. महिना काय होईल? महिने. महिना, महिने. पुन्हा चष्मा, चष्मे. चष्मा होईल का रे? चष्मा, चष्मे. पुन्हा काही? हा, डोळा, डोळे. सिंगल असेल तर डोळा. तुम्हाला डोळा आहे की डोळे आहेत? डोळे आहेत का? काही लोकांना डोळा असतो फक्त. ठीक आहे, बरोबर लक्षात घ्यायचं आहे. डोळा काय होईल? डोळे. अशा प्रकारे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आकारांत पुलिंगी नामाचे, आकारांत पुलिंगी नामाचे काय झालेलं आहे तर लक्षात घ्यायचं आहे, एकारांत असा बदल घडून आलेला आहे. लिहा नियम क्रमांक 2. आकारांत शिवाय इतर सर्व पुलिंगी नामाचे अनेक वचन दोन्ही वचनात सारखेच राहते. दोन्ही वचनात सारखेच राहते म्हणजे नेमकं काय बघा, लक्षात घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, कवी. कवी हा शब्द बघा, कवी हा शब्द बघितलेला असता पुलिंगी आहे की काय? पुलिंगीच आहे ना. तो कवी ना, तुम्ही ती कवी म्हणता का? नाही. कवी या शब्दाचा स्त्रीलिंग कवयित्री असा होतो. काय होतो? कवयित्री. म्हणजे कवी हा शब्द पुलिंगी आहे. पण आपण आतापर्यंत जो काही नियम बघितलेला होता त्याच्या अगोदरचा आत्ता झालेला काय होता? आकारांत पुलिंगी नामाचा होता. मग आकारांत शिवाय म्हणजे काय? इकडे शब्दाच्या शेवटी आ येता कामा नाहीये. मग इथे काय आलेलं आहे? ई आलेला आहे. मग काय सांगितलेला होता नियम क्रमांक 2? आकारांत शिवाय इतर सर्व पुलिंगी नामाचे एक वचन आणि अनेक वचन सारखेच राहते किंवा दोन्ही वचनात सारखेच राहणार आहे. अशा प्रकारे नियम क्रमांक 2 होता. मग बघा आता कवी. कवीचं काय होईल मग? कवी. कवीचं काय होईल? कवी. मग कवी हा शब्द एक वचन आणि अनेक वचन दोन्ही वचनामध्ये काय असेल? सारखेच असेल. बघा फॉर एक्झाम्पल नेहमी पेपरमध्ये येणारा प्रश्न सांगतो पुन्हा. उंदीर. आता बरेच लोक काय करतात? उंदीर घरी उंदरी आहेत म्हणतो का आपण? नाही. जर का घरी पुष्कळ सारे उंदीर असले तरी काय म्हणतो आपण? घरी उंदीर उंदीर आहेत, उंदरे आहेत असं म्हटलं का? नाही. म्हणजे उंदीर हा शब्द बघा अकारांत आहे. बघा लक्षात घ्यायचं आहे. उंदीर हा शब्द काय आहे? अकारांत आहे. पण याचा अनेक वचन काय होईल? उंदीर असाच राहील. कारण काय? तो आकारांत शिवाय इतर सर्व पुलिंगी नामामध्ये मोडतो. कारण शब्दाच्या शेवटी आ आलेला नाही. काय आलेला आहे? अ आलेला आहे. म्हणजे अकारांत. मग अ येऊ द्या, ई येऊ द्या किंवा उ येऊ द्या, जर का पुलिंगी नाम असेल आणि वैते जर का शब्दाच्या शेवटी आ सोडून कोणताही स्वर आलेला असेल तेव्हा अशा प्रकारच्या पुलिंगी नामाचे अनेक वचन आणि एक वचन दोन्ही सारखेच राहतात. यामध्ये बदल घडून येत नाही. म्हणजे उंदीर या शब्दाचं अनेक वचन काय असेल तर उंदीर. उंदरे म्हणायचं नाही. उंदीरचं काय असेल? उंदीर. पुन्हा काही शब्द आहेत का? देव. देव या शब्दाचा देवे म्हणणार का? नाही. काय येणार आहे? देव. देव हा शब्द बघा अनेक वचन केला तर देवे म्हणायचं नाही. देवचं काय असेल? देवच असेल. बघा एक वचन आणि अनेक वचन सेम आहे. लक्षात घ्यायचं आहे. देव या शब्दाचं एक वचन आणि अनेक वचन सारखाच राहिलेला आहे. याच्यामध्ये बदल घडून आलेला नाही. पुन्हा काही? कागद. बघा कागद शब्द बघा. कागद. कागद या शब्दामध्ये आपण जर बघितलं तर काय आहे? अ आहे ना. अ आहे. मग बघा अकारांत आहे. मग कागद म्हणायचं का? नाही. किती असले तरी काय येणार आहे? कागद. लक्षात घ्यायचं आहे. कागद हा शब्द एक वचन आणि अनेक वचन सेमच राहणार आहे. कागद. ठीक आहे. दिवस. आता दिवसचा दिवशी म्हणणार का? नाही. दिवसचं अनेक वचन काय असेल? दिवसचा अनेक वचन दिवसच असेल. दिवसचा अनेक वचन काय असेल? दिवस. पुन्हा काही शब्द आहेत? हत्ती येऊ शकतो. हत्तीचं काय येईल? हत्ती. पुन्हा काय येईल? शत्रू येऊ शकतो. शत्रू. लक्षात घ्यायचं आहे. शत्रूचं काय येईल? शत्रूच येईल. शत्रू नाही म्हणायचं आहे. हत्तीचा हत्या नाही म्हणायचं आहे. हत्या केलं तर खून होऊन जाईल.
आता हत्तीचा हत्या जर केलं आपण संख्या वाढवण्यासाठी काहीतरी जोडदार केलं तर हत्तीचं काय होईल? हत्या हत्या म्हणणार आपण. हत्या म्हणलं तर अनेक वचन होईल का? नाही. हत्या म्हणल्यावर खून होऊन जाईल. लक्षात घ्यायचं हत्ती या शब्दाचं एक वचन आणि अनेक वचन सेमच आहे. लक्षात घ्यायचं सारखा राहिलेला आहे. लक्षात घ्यायचं इथे इकारांत आहे, इथे सुद्धा काय आहे? इकारांत आहे. लाडू उकारांत आहे. लाडूचं काय होईल? लाडू. आणि लक्षात घ्यायचा पुलिंगी पण शब्द आहे बघा. तो लाडू, ते लाडू नाही. तो लाडू, लाडूचं लाडू. बरोबर आहे. पुन्हा बघा पक्षी. पक्षी हा शब्द पुलिंगी आहे. ती पक्षी नाही, ते पक्षी नाही, तो पक्षी. आलं लक्षात? बघा पक्षी शब्द कोणता आहे? पुलिंग आहे. मग पुलिंग आहे तर पक्षी या शब्दाचं लक्षात घ्यायचंय काय आहे? पक्षी. एक वचन आणि अनेक वचन समान आहे. गहू. गहू येऊ शकतो. गहूचा गवे करा नको, नाही तर मग पोता भरवून जातील. काय गहूचा गहू. गहूचा गहू. पुन्हा काय आहे? मठ. मध येऊ शकतात. काय येऊ शकतात? मध. मधचा काय येईल? मध. म्हणजे काय? अकारांतचा अकारांत राहिलेला आहे. लिहून घ्या. हा दगड पण येईल. पुन्हा काय येईल? दगड. दगडचा दगडच येईल. दगडे म्हणता का तुम्ही? नाही. दगडचं काय येईल? दगड. म्हणजे दगड हा शब्द एक वचन आणि अनेक वचन सेम म्हणजे सारखंच राहणार आहे. ठीक आहे. समजलं का नियम? झाले का शब्द लिहून? हो पुन्हा बरेच शब्द आहेत.